नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बीके भूमेशमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत। मित्रांनो, जी काही परभणीमध्ये घटना घडली ती घटना एकदम आपल्या सर्वसामान्यांसाठी आणि दलित बांधवांसाठी त्यासोबतच या भारतातील राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक अत्यंत वाईट गोष्ट आहे। मित्रांनो, जी काही घटना घडली त्या ठिकाणी एका चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या खाली एक संविधानाची एक फ्लॅग पुस्तिका होती आणि त्याचं काच तोडून एका व्यक्तीनं त्याची विटंबना केली आणि त्यानंतर त्याची विटंबना केल्यानंतर तेथील जे जमलेली लोक होती, जे चौकातील लोक होती, त्यांनी त्या माणसाला पकडून चांगला चोप पण दिला आणि पोलिसांनी त्याला अरेस्ट करून पोलीस स्टेशनला घेऊन गेले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी परभणीमध्ये बंदच एक पुकार बोलण्यात आली, बंद ठेवण्यात आलं आणि त्या बंदला स्वरूप एक हिंसक वळण मिळालं आणि ते हिंसक वळण बऱ्याचपैकी जे शहराचं आहे ते नुकसान करून घेतलं। मित्रांनो, या विषयावरती आपल्याला बोलावंसं वाटलं। मी कालच व्हिडिओ बनवणार होतो, परंतु काही कारणानं काल व्हिडिओ बनवलो नाही। माझ्या आवाजावरून तुम्हाला वाटतही असेल की माझी तब्येत थोडी जरा बरी नाहीये, त्यामुळे काल आपण व्हिडिओ बनवला नाही आणि आज म्हणलं त्यावरती आपण व्हिडिओ बनवावं आणि आपल्याशी या विषयावरती थोडक्यात बोलावं। मित्रांनो, जी काही घटना घडली ती अत्यंत एकदम वाईट आहे। दुसरी गोष्ट अशी की ज्या व्यक्तीनं, ज्या हलकट माणसानं हे सगळं काही कृत्य केलंय, ज्या संविधानाची विटंबना केली, हा एक देशासाठी, सर्वसामान्य माणसासाठी आणि देशातील प्रत्येक राहणाऱ्या व्यक्तीसाठी अत्यंत ही एक दुःखदायक गोष्ट आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की संविधानावरती आपलं देश चालते आणि त्या संविधानाची विटंबना करणे म्हणजे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा विटंबना करणे आहे। मित्रांनो, आता सांगण्यात येतंय की तो एक व्यक्ती मनोरुग्ण आहे, त्याच्या डोक्यामध्ये थोडासा फॉल्ट आहे, XYZ मनोरुग्ण आहे की यामागं दुसरं कुठलं तरी राजकीय हात आहे, हा सुद्धा एक प्रश्न येते। कारण ज्या काही गोष्टी घडतायत बऱ्याच वेळेला राजकीय घडामोडी सुद्धा त्या मागच्या कारण असू शकतात आणि आहेत, आतापर्यंतचा हा एक इतिहास राहिलेला आहे। पण जर का तो व्यक्ती एक मनोरुग्ण असेल तर ही बातमी किंवा ही जी गोष्ट आहे ते सुद्धा एक वाईट आहे आणि जर का राजकीय कुठला जर का हात असेल हे सुद्धा एक वाईट आहे। त्याची दुसरी बाजू अशी की जे काही आंदोलन झालं, जे काही मोर्चे काढण्यात आली, जे काही त्या ठिकाणी बंद पुकारण्यात आलं, त्याला एक हिंसक वळण मिळालं, हे मात्र नको व्हायला पाहिजे। त्याचा निषेध मी सुद्धा करतोय, त्या घटनेचा निषेध आम्ही सुद्धा करतोय, प्रत्येक व्यक्ती ह्या देशातला त्या घटनेचा निषेध करतोय आणि मी तर 100% त्या गोष्टीचा निषेध करतोय, कारण की ती घटना व्हायला नको पाहिजे होती आणि ती आपल्या माणसाला ज्या संविधानानं अधिकार दिला त्या संविधानासोबत जर काही अशी घटना घडत असेल तर निश्चितच खूप वाईट आहे। याचा निषेध जरी करत असलो आपण त्याचं मूक निषेध करणं हे चांगलं राहील, त्याचं मोर्चे काढणं हे सुद्धा चांगलं राहील, त्याच्यावरती बहिष्कार घालणं किंवा त्यावरती आपला निषेध व्यक्त करणं हे अत्यंत आपलं अधिकार आहे आणि अत्यंत योग्य गोष्ट आहे। आपला अधिकार आहे तो की त्याच्यावरती निषेध व्यक्त करणं, त्याच्यावरती चौकामध्ये आपण रॅल्या काढू शकतो, मोर्चे काढू शकतो, पण पब्लिक प्रॉपर्टीला डॅमेज करणं हे कुठेतरी एक थोडंसं एक चुकीचं ठरू शकते। कारण पब्लिक प्रॉपर्टी म्हणजे ही एक आपल्या टॅक्समधून गेलेली, आपल्या टॅक्समधून खरेदी केलेली एक प्रॉपर्टी आहे। बस असेल, तुमचं चौक असेल किंवा कुठलं सरकारी कार्यालय असेल, कुठलीही जर का सरकारी संपत्ती असेल ती आपली प्रॉपर्टी आहे। त्या प्रॉपर्टीला जर का आपण खराब करत असू, त्या प्रॉपर्टीला जर का आपण हानी पोहोचवत असू तर ती आपल्याच संपत्तीची हानी आहे। आणि जे काही लोक हानी करतात, दुसरी गोष्ट अशी की जे लोक खरोखरच निषेध करतात, ज्यांना खरोखरच त्या गोष्टीचा निषेध करायचा आहे, तर ते लोक त्या अशा पद्धतीची कृत्य करत नाही, हा आतापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे। पण जी लोक पब्लिक प्रॉपर्टीचे नुकसान करून एक राजकीय त्याला वळण देण्याचं काम करतात, ते एक त्यांचा फक्त अजेंडा एवढाच असतो की त्यांना फक्त पब्लिक प्रॉपर्टी खराब करणे आहे, शहरातलं वातावरण खराब करणे आहे आणि राजकीय आपली पोळी शेकणे आहे, हाच त्यांचा फक्त एक उद्देश असतो। परंतु जर का सर्वसामान्य माणूस किंवा ज्याला निषेध करायचा आहे तो पद्धतशीरपणे कायद्याच्या चौकटीत राहून आपला निषेध व्यक्त करतो, पण
आत्ताची जर का परिस्थिती पाहिली परभणीतली तर सगळीकडे जाडफोड, तोडफोड, रेल्वे रोखणं, बस फोडणं, गाड्या फोडणं, ज्या काही आपण गाड्या फोडतोय, ज्या काही आपण घरं जाळतोय, ज्या काही आपण दुकानं फोडतोय, ती दुकानं आपल्याच भावंडांची आहेत, आपल्याच सहकार्यांची आहेत, आपल्या शेजारच्या लोकांची आहेत. तर हे जर का करत असू तर यात आपलीच खूप मोठी नुकसान आहे. हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण निषेध करण्यासाठी चौकात उतरतो किंवा निषेध करण्यासाठी आपण जेव्हा ग्राउंडवरती उतरतो तर त्या ठिकाणी जर का त्याला हिंसक वळण होत असेल, तर त्या ठिकाणी जर का पब्लिक प्रॉपर्टीची नुकसान होत असेल किंवा पब्लिक प्रॉपर्टीची जर का नुकसान केल्या जात असेल, तर तो कुठला गूट आहे, जो नुकसान करत आहे तो कुठला गूट आहे, हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचा अभ्यास करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचा अभ्यास करणं, ते समजणं हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ह्या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की तेवढं तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि आपली व्हिडिओ जर का तुम्हाला पटत असतील, आवडत असतील, तर नक्की आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.